हॉस्पिटल बाहेरून औषधे आणल्यानं बिलात ड्रग ॲडमिन चार्जेसच्या नावाखाली पेशंटकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येत असल्याचा सह्याद्री हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। या विरोधात रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ जमून निषेध व्यक्त केला। तसेच सह्याद्री हॉस्पिटलकडून सुरू असणारी रुग्णांची लूट थांबवावी असं आवाहन देखील यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आलंय। बाहेरून औषधे खरेदी न करण्याची सक्ती कोणत्याही हॉस्पिटलला करता येणार नसल्याचं यापूर्वी आरोग्य विभागानं स्पष्ट केले। गेल्या वर्षी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये असाच प्रकार घडला होता। त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने पालिकेच्या आरोग्य विभागाला पेशंटला बाहेरून औषधे आणून देण्यास आमची हरकत नसल्याचे लेखी पत्र दिले होते। परंतु 1 ते 1.5 वर्षानंतर पुन्हा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा प्रकार सुरूच असल्याचं समोर आले। 10,000 पेक्षा कमी रकमेच्या औषधांवर 1,500 रुपये तर 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंतच्या औषधांवर 2,500 रुपये अतिरिक्त रक्कम हॉस्पिटलला द्यावी लागत आहे। या सर्व प्रकाराचा निषेध व्यक्त करत आज रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ जमून निषेध व्यक्त केलाय। मेडिसिन ज्यावेळेस बाहेरून घेऊन आलो मी पेशंटचा भाचाच आहे। तर ज्यावेळेस माझा भाऊ मेडिसिन घेऊन आला त्यावेळेस हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटरनी त्याच्यावरती मला विचारलं भावाला की बाबा तू मेडिसिन कुठून आणले। तर त्याने सांगितलं की बाहेरून मेडिसिन आणले। त्यावेळेस हॉस्पिटल प्रशासनाने त्याची नोंद घेतली कितीचे मेडिसिन झाले। तर ती अमाऊंट झाल्यावर त्यांनी ती लिहून घेतली आणि त्याच्यावरती फायनल बिल देताना त्यांनी सांगितलं की तुम्ही जे बाहेरून मेडिसिन आणलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला 10% म्हणजे त्यांनी 1,500 रुपये चार्जेस लावले। तर मी याच्यावरती जाब विचारला भावाने त्याच्यावरती। तर जाब विचारलं तर त्यांनी सांगितलं जर तुम्ही हॉस्पिटलच्या आतून मेडिसिन घेतले तर तुम्हाला हे 10% चार्जेस लागणार नाही। जर बाहेरून तुम्ही मेडिसिन आणले सेम मेडिसिन तेच मेडिसिन जर तुम्ही बाहेरून आणले तर याच्यावरती तुम्हाला 10% त्यांनी चार्जेस दिले। ही शीट आहे त्याच्यावरती चार्जेस दिलेले ते भरावे लागतील। याच्यावरती मग जर आम्ही डेबिट केलं भावानी आणि त्यांनी मला ही नोट दाखवली आणि माझं स्वतःचं मेडिकल असल्यामुळे मी याच्यावरती चौकशी केली। ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे येतं की बाबा चौकशी करायला की बाबा हे रेग्युलर माझे मेडिसिन आहेत मला हे कसे घ्यायचे माहीत नाही आहे, त्यावेळेस मग आम्ही ॲज अ फार्मासिस्ट आम्ही त्याला समजून सांगतो की बाबा सकाळी एक गोळी संध्याकाळी एक गोळी। तर ह्याचे आम्ही ॲज अ फार्मासिस्ट किंवा मेडिकल याचे आम्ही कुठलेही चार्जेस लावत नाही। तर हाच मला मुद्दा विचारायचा आहे की जर मेडिसिन डॉक्टरांचं म्हणणं काय आहे की तुम्हाला मेडिसिन हवे ठीक आहे तर ते मेडिसिन आम्ही बाहेरून घेऊ किंवा आतमधून घेऊ तेच मेडिसिन ठीक आहे। तर तुम्ही जर फार्मासिस्ट ह्याचा कुठलाही चार्ज आकारत नाही तर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर ह्याचं चार्ज कुठल्या स्वरूपात स्वीकारतं ह्याचा फक्त आम्हाला जाब विचारायचा आहे आणि प्रशासनाला देखील आम्हाला ह्याचा जाब विचारायचा आहे आणि लवकरात लवकर आम्हाला ह्याचं उत्तर मिळावं। जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून जाणार नाही। खरं बघायला गेलं तर केमी असोसिएशननी याची चांगली नोंद 5 जानेवारी 2016लाच घेतलेली आहे। इथं डेंग्यूचा पेशंट ॲडमिट असताना 99,000चं इंजेक्शन त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात चार्जेस घेतले आणि तेच इंजेक्शन मार्केटमध्ये 51,000 रुपयाला मिळत होते। तर ही अत्यंत फार मोठ्या प्रमाणात लूट असताना आमच्या संघटनेने त्यावेळी जोरदार आंदोलन इथं केलं। त्यावेळी ह्याच हॉस्पिटलनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आश्वासन दिलं लेखी की यापुढे आम्ही बाहेरनं मेडिसिन आणायला आम्ही परवानगी रुग्णांना देऊ। पण आत्ताची जर ही केस बघितली तर ह्याच्यामध्ये रुग्णांनी बाहेरनं मेडिसिन आणलेली आहेत तर त्यांनी चार्जेस घ्यायला डायरेक्ट सुरुवात केलेली आहे। 10,000 पर्यंत जर त्यांनी जर मेडिसिन आणली तर ते 1,500 रुपये घेत आहेत आणि जर 10,000 ते 50,000च्या दरम्यान जर त्यांनी मेडिसिन खरेदी केली तर ते 2,500 रुपये चार्ज घेत आहेत आणि 50,000च्या जर वर तर मेडिसिन आणली अमाऊंट जर 50,000च्या वर गेलेली असेल तर त्याच्यामध्ये ते 5,000 रुपये चार्ज घेत आहेत। कुठल्याही कायद्यामध्ये हे बसत नाही। तर आमची केमी असोसिएशनने याची अतिशय गंभीररित्या दखल घेतलेली आहे आणि केमी असोसिएशनतर्फे आम्ही स्वतः आणि पुणे महानगरपालिकेचे जे आता नवीन महापौर आहेत आणि पालकमंत्री गिरीशजी बापट आहेत यांच्यापर्यंत आम्ही हे प्रकरण घेऊन जाणार आहोत की जेणेकरून जास्तीत जास्त सामान्य नागरिकांना वेठीस न धरता त्यांची जास्तीत जास्त ही जी काही लूट चाललेली आहे या सह्याद्री हॉस्पिटलकडनं ही थांबवावी, ही थांबली पाहिजे। या सर्व प्रकारानंतर हॉस्पिटल प्रशासनाशी संवाद साधला असता मुजोर प्रशासनाने ठोस आश्वासन दिलं नाही। तसेच माध्यमांशी बोलण्यासही नकार दिलाय। कोणताही ठोस आश्वासन न दिल्याने रुग्णांचे नातेवाईक लवकरच मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असून गोरगरीब जनतेची सह्याद्री हॉस्पिटलकडून सुरू असलेली लूट थांबतेय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक पाठक, शार्प न्यूज, पुणे।